ज्या मागण्या आहेत काय सांगाल रेल रोकोचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे तुम्ही? आज आम्ही या ठिकाणी जे आहे ऑल इंडिया संविधान आर्मीच्या वतीने आम्ही या ठिकाणी आणि विविध 10 संघटनांच्या वतीने जळगाव रेल्वे स्टेशनवरती आम्ही तिरंगा आक्रोश रेल रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, परंतु RPF, GRP आणि पोलिसांनी संगनमताने या ठिकाणी जे आहे रेल्वे स्टेशनवरती मानवी साखळी करून त्यांनी या ठिकाणी जे आहे आमचं रेल रोको आंदोलन जे आहे या ठिकाणी थांबवण्याचा, अटकाव करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. म्हणून हा लोकशाहीचा आणि संविधानाचा खून आहे. म्हणून या ठिकाणी या संपूर्ण जे अटकाव झाला त्याचा आम्ही पूर्णपणे या ठिकाणी निषेधाने धिक्कार करतो. आम्ही काय मागवतो तो सरकारकडे की अजितदादा पवार साहेबांच्या बद्दल जे आमदार खासदारांनी आणि सर्वसामान्य जनतेमध्ये जी मागणी आहे, जी चर्चा आहे, तीच मागणी आम्ही करतोय की या ठिकाणी जे आहे की त्यांची त्या प्लेन क्रॅशमध्ये या ठिकाणी त्यांची कोणी म्हणतं आमदार खासदार हत्या झाली, कोणी म्हणतं बॉम्ब ब्लास्ट झाला, कोणी म्हणतं या ठिकाणी जे आहे त्या दुर्घटनेची संपूर्णपणे चौकशी झाली पाहिजे. काही या ठिकाणी जे ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे, ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर देखील या ठिकाणी आतापर्यंत युद्ध पातळीवरती त्या ब्लॅक बॉक्स मधील जे सत्य आहे, जे उघड आहे, जे पुरावे आहे, ते जनतेसमोर यायला पाहिजे होते, ते आतापर्यंत का आले नाही. आणि म्हणून हा संपूर्ण ऑल इंडिया संविधान आर्मी 10 संघटनांच्या वतीने आम्ही रेल रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, बाबासाहेब आंबेडकरांनी प्रजासत्ताक दिलं, बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिली, 140 कोटी जनतेला मताचा अधिकार दिला. आणि बाबासाहेब आंबेडकर हे सच्चे देशभक्त आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं हे योगदान नाकारण्याचं काम पूर्वी अमित शाह यांनी सांगितलं, आंबेडकर आंबेडकर क्या करते, म्हणजे या ठिकाणी अमित शाह म्हणतात आंबेडकर द्वेष दाखवतात. आणि या ठिकाणी त्यांचे चेले गिरीश महाजन हे देखील या ठिकाणी जे आहे आंबेडकर द्वेष दाखवतात. यांची जी विचारधारा आहे हे संविधान विरोधी आहे, तिरंगा विरोधी आहे, आंबेडकर विरोधी आहे. आणि म्हणून यांचं आम्ही या ठिकाणी गिरीश महाजनला अटक झाली पाहिजे, गिरीश महाजनला तुरुंगात टाकलं पाहिजे, गिरीश महाजनवर अॅट्रॉसिटी दाखल झालं पाहिजे, गिरीश महाजनचं मंत्रिपद या ठिकाणी हिसकावलं गेलं पाहिजे, पालकमंत्री म्हणून. नाशिकला आज रेल रोको आंदोलन आहे आणि जळगावला आम्ही रेल रोको आंदोलन केलेलं आहे. आणि यानंतर भुसावळ तालुक्यातल्या लेवा पाटीदार समाजाच्या अल्पवयीन 2 मुलींची हत्या करण्यात आलेली आहे. त्याच्या संदर्भात जी आमची मागणी आहे की फास्ट ट्रॅकमध्ये कोर्टात केस चालवावी, वरिष्ठ वकील लावण्यात यावा, त्यांना 50 लाख रुपये घरकुल या ठिकाणी देण्यात यावं आणि CBI चौकशी करण्यात यावी. अजितदादा पवारांची CBI चौकशी आम्हाला नको, अजितदादा पवारांची संपूर्ण प्रकरणाची आम्हाला CID चौकशी नको. कारण की केंद्रात आणि राज्यात त्यांचंच सरकार आहे. 120 फाईल अजितदादा पवार साहेब BJPचे भ्रष्टाचाराचे पुढे आणणार होते. मग त्याच्याच आधी हे संपूर्ण प्लेन क्रॅश कसं काय झाला. त्यानंतर या ठिकाणी अजितदादा पवार आणि शरद पवार साहेब हे दोघं एकत्र येणार होते, 12 तारखेला विलिनीकरण होणार होतं. मग त्याच्या आधीच हा संपूर्ण प्रकार कसा काय घडला. या सगळ्या गोष्टी जे संशयास्पद आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे अजितदादा पवार साहेबांच्या संदर्भात महाराष्ट्रातल्या भावना तीव्र आहेत. आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणाची CID CBI चौकशी नको, तर आम्हाला जे आहे सुप्रीम कोर्टाच्या रिटायर जजेसच्या कमिटीच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे. अन्यथा पुन्हा संपूर्ण शक्तीनिशी महाराष्ट्र बंद आम्ही करू. आणि महाराष्ट्रात जे आहे पुन्हा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या विभाग जे आहेत 5 डिव्हिजन तिथे रेल रोको आंदोलन करू. जय संविधान, जय तिरंगा, जय हिंद.